हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर माझी आई काल संध्याकाळून आली होती, तर मला म्हणली, "उन्हाला जाऊन थोडंसं टेरेसवर बसते." तर काय करायली ते बघूया. तर इथं बघू शकताय. तिनं म्हणली, सकाळचे 8:30 पावणे 8 वाजलेले आहेत. थंडी वाजायली म्हणून तिने उन्हाला येऊन बसते म्हणली. तर मी येऊन बघते, तर काय करते, पूर्ण अख्खा टेरेस तिनं स्वच्छ केलेला आहे. चहा घेऊन वर आली होती टेरेस उन्हाला बसायला, तर पूर्ण टेरेस असं स्वच्छ केलेलं आहे बघू शकताय. काही काम नको करू म्हणलं तरी पण तिला करावंसं वाटते. पूर्ण टेरेस साफ करून आता खाली आलेली आहे. तर आम्हाला जायचं आहे नांदेडला. आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता नांदेडला निघणार आहे. तर आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. तर आम्ही चहा वगैरे घेऊन आता आईला चहाची लई तलप आहे. आईला सारखं 2-3 वेळा चहा लागते. तर चहा वगैरे घेतला आणि आता आम्ही निघणार आहे नांदेडला. नांदेडला तर आईला रेल्वे स्टेशनला सोडायचं आहे. आई जाणार आहे पुण्याला. तर आता आम्हाला इथून वसमतला रिक्षाने तरोडा नाका ते रेल्वे स्टेशन असं जाणार आहे. तर आता वसमतून आम्ही नांदेडला रिक्षाने निघालेले आहे. तर रिक्षामध्ये दरवेळेस जेव्हा आम्ही नांदेडला जाते तेव्हा तर 4-5 असं लोकं बसवतात. तर आता आम्ही दोघीच होते रिक्षामध्ये. मस्त असं रिक्षाने आता नांदेडला निघालेले आहे. तर आता इथं आलेले आहे स्टेशनला. तर बघू शकताय. तर अगोदर आम्ही तरोडा नाक्याला आले आणि तरोडा नाक्याहून स्टेशनला आले. स्टेशनला येऊन पोहोचलेले आहे. तर ट्रेन आहे 3 वाजता. तर आम्ही 2 वाजताच आलेले आहे स्टेशनला. बराच वेळ इथं थांबले आणि गप्पा गोष्टी आमच्या चालल्या होत्या आणि इथं आम्ही आल्याच्या नंतर सर पण इथे आलेले आहेत आईला सोडायला. बराच वेळ बसल्याच्या नंतर ट्रेन आली. तर ट्रेन बरोबर 3 वाजता इथे आलेली आहे स्टेशनमध्ये. तर आई आता ट्रेनमध्ये बसली आणि आमचे पाहुणे पण येणार होते आणि पाहुणे पण इथं आलेले आहेत आणि सर पण आलेले आहेत. तर आम्ही आता ट्रेनमध्ये आईला बसून आम्ही आले हॉस्पिटलला. तर नारायण हॉस्पिटलमध्ये इथे आलेले आहे. तर सरांना दाखवायचं होतं, चेकअप वगैरे करायचं आहे. रेग्युलर सरांची रुटीन इथे 2-3 महिन्याला चेकअप असं करते. तर गणेश काळे डॉक्टरकडे चेकअप करायचं आहे. तर डॉक्टर साहेब नव्हते. तर आम्ही 10-15 मिनिट बसले. नंतर डॉक्टर आले. चेकअप वगैरे केलं सरांनी आणि आता आम्ही इथून निघालेले आहे आता वसमतला. तर वसमतला निघते वेळेस दवाखान्यातून येते वेळेस इथं किराणा दुकान आहे नांदेडमध्ये मोठं. तर इथं तांदूळ बघायचे होते. तर सर म्हणले, "चल आपण तांदूळ घेऊन जाऊया." आले आपण नांदेडला तर इथून तांदूळ घेऊन जाऊया. जे पाहिजे होते ते तांदूळ इथे नव्हतेच. तर पूर्ण तांदूळ असं बघितले. तर जे आम्हाला पाहिजे होते ते तांदूळ काही नव्हते. मग काय आम्ही तांदूळ घेतले नाही. नंतर आम्ही निघाले वसमतला. तर संध्याकाळचे 6 वाजलेले होते. तर बघू शकताय वातावरण इतकं छान होतं ना संध्याकाळचं. सूर्य बघू शकताय एकदम माळवता सुरू झालेला आहे. संध्याकाळचे 6 वाजता दिवस मावळतोय. घरी आले. घरी यायला आम्हाला 7 वाजले होते. अगदी थोडासा असा थोडा-थोडा अंधार पडलेला होता. आज आईला पण ट्रेनमध्ये बसून दिलं. दवाखाना पण झाला आणि फिरून पण आले नांदेडमधून. आता घरी आले. घरी आल्याच्या नंतर संध्याकाळचे 7 वाजले होते. चला तर व्हिडिओ इथंच एंड करते.